यंदा आमना गावले कानबाई मायना रोट शेतस असे तुम्ही एखाद्या खानदेशवासियाचे तोंडून ऐकलेले असेलच। खानदेशवासियांसाठी ही एक प्रकारे दिवाळीच असते। बाहेरगावी राहणारे, नोकरीनिमित्ताने मोठ्या शहरात किंवा परदेशात गेलेल्या व्यक्ती सुद्धा कानबाईच्या उत्सवासाठी आपल्या गावी परत येतात। 3 दिवसांच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात। या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटासाठी तो गावात येतोच। एक वेळ लगीन सराई, दिवाळीसारखे सण टळतील, पण असे म्हणतात की कानबाई मायले पाठ कोणीच नाही दावस, म्हणजेच कानबाई मातेच्या दर्शनाशिवाय कोणीही राहू शकत नाही। म्हणून अगदी परदेशात असणारे सुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात। गावाला या 3 दिवसात यात्रेचे स्वरूप आलेले असते। अनेक दिवसांपासून भेटलेले मित्र एकमेकांना पुन्हा भेटतात, भाऊबंदकीची मंडळी एकत्र येते। शनिवारच्या दिवशी रात्री भाजी भाकरीचे रोट केले जातात, त्यानंतर रविवारी पुरणपोळीचे रोट केले जातात आणि हा नैवेद्य कानबाई मातेला दाखवला जातो। त्यानंतर सोमवारी वाजत गाजत उत्साहाच्या वातावरणात कानबाई मातेला निरोप दिला जातो, म्हणजेच कानबाई मातेचे नदीवर विसर्जन केले जाते। आता पाहूया कानबाई उत्सवाची पूर्वतयारी कशी करतात। कानबाई उत्सवाची तयारी काही दिवस आधीपासूनच सुरू होते। तिच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव चकचकीत झालेले असते। घरं स्वच्छ केली जातात, रंगरंगोटी केली जाते। शनिवारपासून खऱ्या अर्थाने वातावरणात उत्साह भरतो। शनिवारी रात्री विहिरीवरून किंवा नदीवरून वाजत गाजत गंगा पाणी आणलं जातं। या पाण्यानेच माता कानबाईच्या पूजेची तयारी होते। शनिवारी सप्ताह पूजनाचा कार्यक्रमाने कानबाई मातेच्या उत्सवाची सुरुवात होते। मी इथे आवर्जून सांगेन की प्रत्येक घराची आणि गावाची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते। तर बाजारामध्ये एक प्रतिमा मिळते, त्याला सप्ताह असे म्हणतात। त्यावर नागदेवता, बृहस्पती, नरसिंह, महादेव यांसारख्या देवतांच्या प्रतिमा असतात। हा फोटो देव्हाऱ्यासमोर ठेवला जातो किंवा भिंतीला चिकटवला जातो। या फोटोला आघाडा आणि दुर्वा या वनस्पतींपासून माळा तयार करून ती माळा घातली जाते। आघाडा आणि दुर्वा या दोन्ही वनस्पतींना आहारशास्त्रात आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे। तर या वनस्पतींच्या 5 ते 7 गाठी तयार करून त्यांची माळा तयार केली जाते आणि या तसविरीला ती घातली जाते। तर मी सुद्धा इथे ही माळा घालून घेतलेली आहे। तर या दिवशी नैवेद्यासाठी बाजरीचे रोट केले जातात किंवा कळण्याचे रोट सुद्धा करतात आणि सोबत एक पालेभाजी तयार केली जाते। विशेषतः किल्लूची भाजी म्हणजे कुरडूची भाजी बनवली जाते। जर तुमच्या भागात कुरडूची भाजी मिळाली नाही तर मेथी, पोकळा यांसारख्या पालेभाज्या सुद्धा वापरल्या तरी चालते। रोट बनवताना काही विशेष नियम पाळले जातात, जसे की हे रोट 5, 7, 9 अशा विषम प्रमाणात बनवले जातात। म्हणजे तुमच्या घरातले जेवढे सदस्य आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे रोट बनवू शकतात। तसेच काही भागात कांदा लसूण न घालताही पालेभाजी बनवली जाते। तर मी देखील इथे बाजरीच्या भाकरी आणि त्यासोबत पालेभाजी तयार करून घेतलेली आहे। यासोबतच कणकेचे किंवा बाजरीच्या पिठाचे 5 दिवे सुद्धा तयार केले जातात। तर मी सुद्धा इथे हे दिवे तयार करून घेतलेले आहेत। सर्व तयारी झाल्यावर भाजी भाकरीचे रोट, कणकेचे दिवे हे सप्ताहाच्या तसविरीसमोर ठेवले जातात। त्यासोबतच देवांची माळही ठेवली जाते। ते टाक असतात त्यांनाच खानदेशामध्ये तांब्याच्या तारेमध्ये एकत्र करून ठेवले जातात, त्यालाच देवांची माळ असे म्हटले जाते। यात आपले कुलदैवत, ग्रामदैवत यांच्या तसविरी असणारे टाक असतात। तर हे टाक सुद्धा पूजेच्या वेळी ठेवून घ्यायचे आहेत। यासोबतच गणपती देवता यांची सुद्धा पूजा केली जाते। तर तुम्ही हे देव्हाऱ्याजवळ ठेवू शकतात किंवा जर देव्हाऱ्याजवळ जागा नसेल तर देव्हाऱ्याच्या बाजूला किंवा जिथे तुम्हाला चांगली जागा उपलब्ध असेल तिथे ठेवू शकतात। शक्यतो देवघराजवळ पूजा केलेली चांगलीच। सप्ताहाच्या तसविरीला भाजी भाकरीच्या रोटांना, देवमाळेला, गणपती देवतांना हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली जाते। त्यानंतर गणपतीची आरती, कानबाई मातेची आरती म्हटली जाते, देवीची आरती म्हटली जाते आणि घरातील सर्व सदस्य प्रसाद म्हणून हे भाजी भाकरीचे रोट ग्रहण करतात। लक्षात ठेवा, हा प्रसाद घराबाहेर जात नाही, फक्त आपल्याच घरातील व्यक्ती, आपल्याच कुळातील व्यक्ती हे रोट खाऊ शकतात। घरातल्या लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद चालत नाही, कारण लग्नानंतर ती दुसऱ्या कुळाची सदस्य मानली जाते। अशा पद्धतीने शनिवारचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर रविवारच्या मुख्य कार्यक्रमाची तयारी केली जाते। शनिवारच्या रात्री किंवा रविवारच्या सकाळी रासपूजन केले जाते। शक्यतोवर शनिवारच्या रात्रीच रासपूजन केले जाते। आता पाहूया रासपूजन म्हणजे काय। तर रासपूजनामध्ये गव्हाची पूजा केली जाते। हा गहू एक विशिष्ट माप घेऊन मोजून घेतला जातो। 2.5 शेर किंवा 5 पावशेर अशा पद्धतीने हे गहू मोजून घ्यायचे असतात। हे गहू किती घ्यावेत हे तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ महिलांना विचारून घेऊ शकतात, कारण प्रत्येक कुटुंबात हे माप थोडेफार वेगळे असू शकते। एकत्र कुटुंब असेल
तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची 1.25 मूठ किंवा प्रत्येकाच्या 5-5 मुठा असे गहू मोजून घेतले जातात. घरातील मुलगा, सून, त्यांची मुले, तसेच गुरे ढोरे या सर्वांच्या वाढत्या मुठा इथं सुद्धा मोजून घेतल्या जातात. धान्याच्या जास्तीच्या मुठा मोजून घेण्याचं कारण म्हणजे आपला वंशवेल वाढता राहतो असे मानले जाते. स्वच्छ जागेवर किंवा देवाऱ्यासमोर हे मोजून घेतलेले गहू ठेवले जातात. या गव्हावर आपल्या देवाऱ्यातील देवमाळा ठेवून घेतली जाते. या देवमाळेच्या मधोमध गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली जाते. तसेच कापूर लावला जातो आणि या राशीचे सुवासिनी स्त्रिया पूजन करून घेतात. तुम्ही लग्नामध्ये रास पूजन पाहिलेले असेलच, त्या पद्धतीने इथे सुद्धा गव्हाच्या राशीची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी पीठ दळण्यासाठी गिरण्या नसत, चक्क्या नसत, त्यामुळे हे गहू रात्रीच जात्यावर दळले जात. रात्रभर पुरुष मंडळी जात्यावर हे गहू दळत असत आणि महिला मंडळी कानबाई मातेचे गाणे म्हणून जागरण करत असत. आताच्या काळात हे गहू चक्कीवर दळले जातात. त्यामुळे चक्कीवाल्याला आधीच चक्की स्वच्छ करण्याचे सांगून ठेवले जाते, म्हणजे तो चक्की धुवून पुसून ठेवतो. गहू चक्कीवरून दळून आणले जाते आणि अशा पद्धतीने शनिवारचा कार्यक्रम पूर्ण होतो. आता पाहूया रविवारच्या दिवशी कोणकोणते कार्यक्रम केले जातात. त्यासोबतच कानबाई मातेची स्थापना कशी करतात, कोण करू शकतो हे सुद्धा इथे आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर रविवारच्या दिवशी कानबाई मातेची स्थापना केली जाते. कानबाई माता म्हणून परनून आणलेला नारळ सजवून त्याची स्थापना केली जाते. या नारळाला डोळे, नाक, नथ, मुखवटा घालून सजवले जाते आणि हा नारळ कलशावर ठेवून त्याला साडी नेसवून पाटावर हा कलश मांडला जातो. काही ठिकाणी कानबाई, रानबाई अशा दोन्हींची स्थापना केली जाते. तर तिथे 2 नारळ सजवून त्यांची चौरंगावर स्थापना केली जाते. तसेच सोबत कन्हेर राजाच्या रूपामध्ये सुद्धा नारळ ठेवून त्याला टोपी, धोतर नेसवून कलशावर सजवले जाते आणि कानबाई, रानबाई मातेच्या शेजारी पाटावर मांडले जाते. काही ठिकाणी लाकडी कानबाई असते, काही ठिकाणी हातपाय असणारी कानबाई सुद्धा असते. चौरंगाच्या आजूबाजूला मागे साड्या किंवा रंगीबिरंगी कापडांनी छान सजावट केली जाते. फुले लावली जातात, लाइटिंग लावली जाते, छान रांगोळ्या काढल्या जातात, फुलांची सजावट केली जाते. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे ही सजावट करतो. संध्याकाळपर्यंत पुरुष मंडळी ही संपूर्ण सजावट पूर्ण करतात. मी वर म्हटल्याप्रमाणे हे नारळ परनून आणलेले असते. तर आता पाहूया आपण परनून आणलेले नारळ म्हणजे काय. ज्यांना कानबाई मातेची स्थापना करायची असते ते अशा पद्धतीने नारळ परनून आणू शकतात. गावामध्ये ज्या घरी पूर्वापार कानबाई मातेची स्थापना केली जाते त्या घरी जाऊन या नारळाचा त्या कानबाई मातेला स्पर्श करून पूजा करून वाजत गाजत आपल्या घरी आणले जाते आणि त्यानंतर कानबाई मातेची स्थापना केली जाते. कानबाई मातेचे मूळ मंदिर आहे त्या ठिकाणाहून सुद्धा हे नारळ परनून आणले जाते. नारळ परनून आणणे म्हणजे एक प्रकारे या मंदिरामध्ये लग्नासारखा विधी पार पाडला जातो. कानबाई माता, कन्हेर राजा रूपी नारळाला हळदी लावली जाते, पोखण्याचा कार्यक्रम होतो, तेलन पाडलं जातं, त्यानंतर मंगलाष्टके होतात आणि अशा पद्धतीने हा परणलेला नारळ वाजत गाजत आपल्या घरी आणला जातो आणि त्यानंतर कानबाई मातेची स्थापना आपण करू शकतो. तसेच ही कानबाई माता आपण पाहुणी म्हणून सुद्धा आणू शकतो. तर पाहुणी म्हणून आणणे म्हणजे काय, तर ज्यांच्या घरी कानबाई मातेची स्थापना होत नाही, फक्त रोट पूजले जातात, तर अशा काही हौशी व्यक्ती आपल्या घरी कानबाई माता यावी, त्या मातेची सेवा करता यावी म्हणून कानबाई मातेला पाहुणे म्हणून वाजत गाजत आपल्या घरी आणतात आणि रविवारी या कानबाई मातेची स्थापना करतात, सोमवारी तिचं विसर्जन करतात. ज्यांच्या घरी परनून आणलेला नारळ असतो ते कायमस्वरूपी दर श्रावण महिन्यामध्ये काही अडचण नसल्यास आपापल्या घरी या कानबाई मातेची स्थापना करतात. परंतु ज्यांच्या घरी कानबाई माता फक्त पाहुणी म्हणून जाते ते फक्त केवळ त्याच वर्षी कानबाई मातेची स्थापना करतात. तर रविवारच्या दिवशी पुरुष मंडळी कानबाई मातेच्या स्थापनेची सर्व सजावट पूर्ण करतात आणि महिला मंडळी संपूर्ण स्वयंपाकाची तयारी करतात. या दिवशी चण्याच्या डाळीचा नैवेद्य केला जातो. खानदेशामध्ये पुरणाचे मांडे खूप प्रसिद्ध आहेत. तर या दिवशी पुरणपोळीचे मांडे हाच नैवेद्य कानबाई मातेला बनवला जातो. पुरणपोळी सोबत कटाची आमटी, खीर, बासुंदी, भात, कुरडई, पापड, भजी असा खमंग बेत केला जातो. बऱ्याच खेड्यांमध्ये अगदी उत्सवासारखं या स्वयंपाकाला सुद्धा स्वरूप आलेलं असतं. गावातील सर्व स्त्रिया एकत्र येतात आणि मोठमोठ्या चुली पेटवून त्यावर खापर ठेवून हे मोठमोठे मांडे तयार करतात. आपल्या सर्वांना दाखवण्यासाठी मी सुद्धा इथे जमेल तशा पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक करून घेतलेला आहे.
तर या दिवशी पुरणपोळीला रोट असे म्हटले जाते, आमटीला रशी, खिरीला साखर, भाताला मोती म्हटले जाते. तर आजच्या दिवशी या नावांनी या खाद्यपदार्थांना हाक मारले जाते. सर्व स्वयंपाक झाल्यानंतर हा स्वयंपाक कानबाई मातेसमोर ठेवला जातो. तसेच आपण जे मोजून गहू दळून आणलेले असतात त्या पिठाचा डब्बा सुद्धा इथे ठेवला जातो. त्या पिठामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली जाते. त्याच सोबत 2 दिवे तयार करून घेतले जातात. हे दोन्ही दिवे कणकेचे असू शकतात किंवा एक दिवा कणकेचा आणि एक खोबऱ्याच्या वाटीचा, असे 2 दिवे असतात. तर तुमच्या भागात ज्या पद्धतीने दिवे करतात तसे तुम्ही बनवू शकतात. तर आमच्याकडे कानबाई मातेची स्थापना केली जात नाही, आमच्याकडे फक्त रोट केले जातात. ज्यांच्याकडे कानबाई मातेची स्थापना केली जात नाही परंतु रोट केले जातात त्यांनी आपल्या घरचे रोट, ज्यांच्या घरी कानबाई माता बसते त्या घरी हे रोट घेऊन दर्शनाला जायचे असते. तर आमच्याकडे सुद्धा फक्त रोट केले जातात, आमच्याकडे कानबाई माता बसत नाही. त्यामुळे इथे आम्ही सप्ताहाच्या फोटोसमोर रोट आणि केलेला सर्व स्वयंपाक मांडून घेतलेला आहे. सोबतच जे गहू दळून आणलेले आहेत त्या पिठाचा डब्बा सुद्धा ठेवून घेतलेला आहे. हे 2 दिवे तयार करून घेतलेले आहेत आणि दोन्ही दिवे रोटांच्या टोपलीत ठेवून घेतलेले आहेत. सप्ताहाचा फोटो, गणपती देवता, देवमाळा आणि रोट या सर्वांची हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यावी. यानंतर कानबाई मातेची, देवीची, गणपती बाप्पाची आरती करून घ्यावी. आजच्या दिवशी साळीच्या लाह्यांच्या प्रसादाला खूप महत्त्व असते, त्यामुळे या लाह्यांचा नैवेद्य जरूर ठेवावा आणि पूजा झाल्यानंतर या लाह्या प्रसाद रूपात सर्वांना वाटाव्यात. आपल्या स्वतःच्या घरी पूजा झाल्यानंतर आपण हे रोट ज्यांच्या घरी कानबाई माता बसलेली आहे त्या घरी आपण हे रोट दर्शनाला घेऊन जायचे असते. तर त्यासाठी आपण ज्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत त्या एका मोठ्या ताटात किंवा टोपलीत ठेवून घ्याव्यात. त्यावर देवांची माळा, गणपती देवता आणि दोन्ही दिवे ठेवून घ्यावेत आणि सोबतच आपण जी गहू दळून घेतलेले आहेत तो गव्हाच्या पिठाचा डबा, हे सर्व साहित्य घेऊन आपण कानबाई मातेच्या दर्शनाला जायचे आहे. तर जिथे कानबाई माता बसलेली आहे त्यांच्या घरी गेल्यानंतर कानबाई मातेचे दर्शन घ्यावे, हळदी, कुंकू, अक्षता वाहून पूजा करून घ्यावी. कानबाई मातेसमोर आपल्या घरचे रोट, गव्हाच्या पिठाचा डब्बा हे ठेवून घ्यावे आणि त्यांची सुद्धा पूजा करून घ्यावी. तसेच कानबाई मातेसाठी घरून ओटी जरूर न्यावी. ओटीमध्ये तुम्ही साडी, गहू, खोबऱ्याची वाटी, दक्षिणा, कानबाई मातेच्या शृंगाराचे साहित्य यांसारख्या वस्तू घेऊ शकतात किंवा तुम्ही काही दक्षिणा दिली तरी सुद्धा चालते. तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे इथे ओटीत वस्तू घालू शकतात. त्यामुळे सर्व पूजा झाल्यानंतर कानबाई मातेला ओटी अवश्य अर्पण करावी. त्यानंतर आपण आपले रोट घेऊन घरी जावे आणि हे रोट म्हणजेच ह्या पुरणपोळ्या आणि आपण आधी केलेला सर्व स्वयंपाक प्रसाद रूपात ग्रहण करावा. तसेच आपण घरून जो कानबाई मातेचा दिवा आणलेला असतो तो दिवा आपण कानबाई मातेच्या समोर जो दिवा लावलेला आहे त्या दिव्यावरून पेटवून घ्यावा आणि हा पेटता दिवा आपल्या घरी घेऊन जाऊन आपल्या पूजेसमोर ठेवायचा असतो. तर ज्यांच्या घरी कानबाई माता बसलेली आहे तिथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. संध्याकाळी कानबाई मातेसमोर आरती करतात. गुळ आणि लाह्यांचा प्रसाद वाटला जातो. कानबाई मातेची पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी पुरणपोळीचा म्हणजेच या रोटांचा नैवेद्य ग्रहण करतात. रात्रभर कानबाई मातेसमोर जागरण केले जाते. कानबाई मातेचे गाणे म्हटले जातात, फुगडी खेळली जाते, विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. अशा पद्धतीने अत्यंत उत्साहाच्या वातावरणात रात्री जागरण केले जाते. अशा पद्धतीने रविवारचा कार्यक्रम पूर्ण होतो. त्यानंतर सोमवारी म्हणजेच शेवटच्या दिवशी कानबाई मातेच्या विसर्जनाचा दिवस येतो. तर सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील मंडळी सर्व सोपस्कर आवरून कानबाई मातेच्या विसर्जनाच्या तयारीला लागतात. अंगणामध्ये रांगोळ्या काढून ठेवल्या जातात. कानबाई मातेचा पाट उचलून तो अंगणात आणून ठेवला जातो. अंगणात कानबाई मातेची आरती म्हटली जाते. सर्व मंडळी कानबाई मातेची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घेतात. पूजा झाल्यानंतर कानबाई मातेचा चौरंग सुवासिनीच्या डोक्यावर दिला जातो. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर घेऊन बायका नदीवर निघतात. ज्या पद्धतीने लग्नात वरात निघते तेवढीच कानबाईच्या विसर्जनाला सुद्धा गर्दी असते. ज्या स्त्रीने कानबाई मातेचा पाट डोक्यावर घेतलेला असतो त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी एकच झुंबड उडते. कानबाई पुढे मुले, मुली, स्त्रिया फुगड्या खेळतात, गरबे खेळतात, नाचत गात अगदी आनंदात हा निरोप दिला जातो.
वाजत गाजत जात असताना समोरून जर दुसरी कानबाई आली तर या दोन्ही कानबायांची चौरंगाला चौरंग जोडून म्हणजे डोक्यावर धरलेल्या स्थितीतच यांची भेट घडवली जाते, म्हणजे दोन्ही चौरंगांचा एकमेकांना स्पर्श केला जातो. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही परिस्थितीमध्ये कानबाई मातेला न हलवता नाचत राहते. सर्व कानबाई माता नदीवर पोहोचल्यानंतर नदीवर पुन्हा एकदा आरती होऊन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त इतर जे पूजेचे सर्व साहित्य असते त्याचं विसर्जन केले जातं. मात्र कानबाईचा जो नारळ असतो तो जसाच्या तसा परत घरी आणला जातो. ही वाळू, कलश आणि आपल्या कानबाईचा नारळ पुन्हा डोक्यावर घेऊन पुन्हा वाद्यांच्या गजरात वाजत गाजत ही कानबाई परत घरी आणली जाते. अशा पद्धतीने उत्साहात कानबाई मातेला निरोप दिला जातो. कानबाई माता की जय, कन्हेर राजा की जय अशा पद्धतीने घोषणांनी परिसर दणाणून जातो. जेव्हा देवीला पाण्यात विसर्जित केले जाते तेव्हा अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा येतात, जणू काही आपल्या घरची मुलगी सासरी चाललेली आहे. अशा भाऊक वातावरणात कानबाई मातेला निरोप दिला जातो आणि प्रार्थना केली जाते, पुढला वरीसले लवकर ये जो व माय, म्हणजे कानबाई माता पुढच्या वर्षी लवकर ये ग आई. तर अशा पद्धतीने अतिशय भावस्पर्शी हा निरोप दिला जातो. आपण मोजून जे गहू दळून घेतलेले असतात ते पीठ येत्या पौर्णिमेच्या आधी संपवायचे असते. जर मध्येच पौर्णिमा आली तर त्याआधी उरलेले पीठ खड्डा करून पुरून टाकलं जातं. या पिठापासून बनलेला स्वयंपाक फक्त घरातील मंडळींनीच खायचा असतो. लग्न झालेल्या मुलीला किंवा शेजारी पाजारी त्यांना हा स्वयंपाक देता येत नाही. तसेच जेवण झाल्यानंतर संपूर्ण खरकटे हे एका खड्ड्यात पुरले जाते आणि जेवणानंतर हात धुतलेले पाणी सुद्धा या खरकट्यासोबत खड्ड्यातच पुरले जाते. इतरत्र फेकले जात नाही, पायदळी येऊ नये म्हणून याची काळजी घेतली जाते. तसेच रोटांच्या दिवशी काही घरी पुरणाचे दिवे सुद्धा केले जातात. तर हे पुरणाचे दिवे मोडून त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दूध, तूप घालून या चुरम्याची चव वाढवली जाते. हा चुरमा, पुरणपोळ्या तसेच देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं एका काशाच्या ताटामध्ये देवीचा प्रसाद म्हणून फक्त घरातले लोकच खातात. कानबाईमुळे घरातील गावातील इडापिडा टळते असा लोकांचा विश्वास असतो. तर मंडळी, असा आहे हा खानदेशचा अलौकिक संस्कृतीने नटलेला आणि मनामनांना जोडणारा कानबाई मातेचा उत्सव. हा सण आपल्याला शिकवतो की आधुनिकतेच्या काळातही आपल्या परंपरा कशा जपाव्यात आणि एकत्र कसं राहावं. जर तुम्ही खानदेशी असाल तर कमेंट बॉक्समध्ये कानबाई माता की जय लिहायला अजिबात विसरू नका. खानदेशच्या बाहेरचे असाल तर आयुष्यात एकदा तरी खानदेशात जाऊन तुम्ही या उत्सवाचा अनुभव नक्की घ्या. तसेच तुम्हाला आजची ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा आणि तुमच्या खानदेशी आणि गैर खानदेशी मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तसेच ज्या व्यक्तींना या कानबाई सणाविषयी माहिती अजिबात नाही, हा सण कसा साजरा करायचा हे माहिती नाही, त्यांना हे माहिती व्हावं त्यामुळे मला जमेल, मला माहिती होती तशी सर्व माहिती एकत्र केलेली आहे आणि मी इथे तुमच्या पुढे ही माहिती सादर केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागलेली आहे. त्यामुळे एक शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. जय कानबाई माता, जय कन्हेर राजा. धन्यवाद.